MH मध्ये येलो MH. क्या बोलती पब्लिक? बोले तो तकलीफ. क्या बोलते कंपनी? कमायले का बहुत मनी गेले आमचे. होय भाई नाही अरे माती जितकी ओढलं तितकी जपून आणि माती करून येलो माती. फायनली माती करून. तर मंडळींनो आम्ही बघा पोचलो आहे बघा. एक गाडी कुडाळात असा पाठीमागे असा. आता ऊन लागता. आम्ही गेलो तेव्हा ऊन लागलेला नाही गेलो तेव्हा ऊन लागत होता. पाऊस आणूसाठी गेलेलो पण आम्ही गेल्याच्या नंतर पाऊस लागलो आणि तिकडचं बंद झालो. आता इकडे येलो तर इकडचं परत बंद झालो आणि आता काय तिकडे चालू झालो. आणि लोक आता आमका गाडी घालतात की तुम्ही इला तुमचं पायगुण बरोबर आहे. असो पण ह्या ट्रिपमध्ये खूप मजा येईल. आम्ही मग वाटतं 2500 किलोमीटरचा प्रवास करून रिटर्न येलो. मस्त सक्सेसफुली आमची ट्रिप झालेली असा. आणि भावाशीन अक्की म्हणजे मग वाटतं 2200 ते 2300 किलोमीटर गाडी एकट्यानं चालवल्यान. सगळ्या ड्रायव्हर असं म्हणू शकत नाही. जे गाडी चालवत होते त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. म्हणजे दोघांचे संदेश असतात सगळ्यांनी. म्हणजे मी पण चालवलं आहे. फक्त ह्या गाडीत ह्यो एकटो प्रवास केला नाही ना. एकट्यानं चालवल्यान मजा येईल. आणि खर्च बिर्च तुमका मी सांगतोय व्हिडिओत पुढे. घराकडे पोचतोय फ्रेश होतोय आणि मग सगळं सांगतोय. विराजाक बांध्यात उतरलो आणि आम्ही आता पुढे येलो. आता घरात पोचतो आधी. चला चले अक्षया. चला मंडळींनो फायनली घरी.com कोणी येऊ शकल्या. कसं करून टाकले ना घरात नाही ना. इसकून टाकले. आता कालू खाई गेलो. कालू 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 रे कालू. कालू काय आला. काय म्हणते बारीक झालीस. कालू मोठं झालं तू सोंकुल्या. चल 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 बाबू धमाक झाला. चल चल आतमध्ये चल. तर मंडळींनो घराकडे येलो. मस्त मजा येईल ट्रिपमध्ये. आणि तुमका सांगूचं असा की जर तुम्ही केरळमध्ये जातास आणि जर तुम्ही रील बघून जातास तर खूप महागात पडात. कारण तुम्ही 2-3 दिवसाच्या ट्रिपसाठी जातालात. तुम्ही 2 दिवसात फिरतालात असं तुमका वाटत असतात पण तसा नाही आहे. तिकडे गेल्याच्यानंतर मुन्नार एकीकडे असा. हाऊसबोट वगैरे रीलमध्ये दिसता त्या एकीकडे असा. धनुषकोडी एकीकडे असा. त्यानंतर म्हणजे सगळी लोकेशनं असत ना ती खूप लांब लांब असत. मुन्नारमध्ये गेल्याच्यानंतर 7-8 लोकेशनं असत चांगली. म्हणजे वॉटरफॉल वगैरे असत. ते काय एवढे आपल्या तिकडे जाऊन एवढी का मजा येणार नाही. म्हणजे आपण आपल्या इकडे धबधबे वगैरे बघू भेटतं तर त्याच्यामुळे धबधब्यांचा एवढा काय मोठासा नाही. बाकी ज्या हाऊसबोट वगैरे असं ना काय आता कोची गेलेलो. कोचीतनं एल्ली पेल्ली काय काहीतरी आहे ना तिकडे गेलेलो हाऊसबोटीत. ता एक मस्त असा. मुन्नारचे मळे भारी असत. मस्त वाटतला मुन्नारमध्ये गेल्याच्यानंतर. आता धुके असताला भरपूर कारण आता पाऊस चालू झालेलो असा त्याच्यामुळे. बाकी आम्ही होतो तेव्हा पाऊस अजिबात नव्हतो त्याच्यामुळे ते सगळे मळे भारी दिसत होते. आणि काय नाही. आणि प्रवासात जास्त वेळ गेलो पण मजा येईल. सगळेजण मित्र होते त्याच्यामुळे काय वाटलं नाही. आणि आमका खर्च किती येईल होतो तुमका सांगतोय. टोटल 1,10,000 रुपये आमका खर्च येलो 9 जणांका. तर रूम पण काय एवढे महाग नाही आहेत. स्वस्त असत रूम. तर आमका राहण्यात ट्रॅव्हलिंगमध्ये म्हणजे डिझेल माका वाटतं. मी आता तुमका एक साधारण अंदाजित खर्च सांगतोय. म्हणजे असे परफेक्ट माझ्या लक्षात नाही आहेत. माका वाटतं 25-30 हजार रुपये आमका डिझेलला गेले.
त्यानंतर 25,000 रुपये स्टेसाठी गेले. आणि बाकीचे सगळे नाश्ता जेवण एवढंच. बाकी जे पर्सनल जा काय घ्यायचा होता किंवा काय ता प्रत्येकजण आपापला करत होतो. पण मजा येते थोडक्यात सांगू तर मंडळींनो, ह्यो होता खर्च आमचं सांगितलंय. साधारण सांगितलेलं असा टोटल असो म्हणजे ह्याचो नाही काढू आम्ही कसलो परफेक्ट एकदम 1 रुपयापासून तसला काय करू नाही. 1,10,000 टोटल खर्च झाले ह्या फिक्स असा. बाकी खय काय किती लागले ह्या सांगू शकत नाही. आता असत आमचे कुर्ले मासे धरूचे दिवस. तर आम्ही आता पोचलेले असो आणि तयारी चालू झालेली असं तर कुर्ले मासे धरूची. हे बघा जो ट्रॅप मित्रांनी दिला ना कुर्लेसाठी तो आज लावतलं आहे. तर बघू ह्याच्यात किती कुर्ले भेटतात. नवीन असा ह्याच्यात कुर्ले गावले की मी तुमका सांगतोय जो ट्रॅप तुमका मागवचा असलो तर तो खायना मागवायचा तो. चला बघू. तर मंडळी आता आपण ह्यो ट्रॅप घेऊन जातलो नदीत आणि नदीत टाकतलो. गावले कुर्ले तर तुमका मी कॉन्टॅक्ट नंबर देतोय. मग त्याच्यावरनं तुम्ही ह्यो ट्रॅप मागवू शकता. आधी आम्ही गावतात काय बघतो. पहिलेच उद्घाटन असं त्याचं आंब्याचं टाळेबिळे बांधू गयो. तर मंडळी आता याच्यात ना माशांची घाण बांधलेली आहे. कारण कुर्ल्यांका वास येऊ गयो. आजूबाजूचे कुर्ले कसे ढवळाने जाऊ गये भुतूर तर त्याच्यासाठी ती घाण बांधलेली आहे. इकडे कुर्ले भेटल्याच्या नंतर बाहेर काढूसाठी जागा केलेली आहे. सगळा असा एकदम व्यवस्थित केलेला आहे ट्रॅपचा. बघू आता उद्या खोलूची लागता काय ऐती गाठ काय म्हणतात. 100% आपल्या कुर्ले नाही गावले तर उपयोग काय. चला. जिथे झाडाक बांध त्याच्यावर जितो आहे तो. तर मंडळी आता आपण टाकलेलो ट्रॅप. आता उद्या बघायचा काय भेटता काय नाही. हा उद्या आता जरा खुनी लावचे आहेत तर खुनी लावतो काय. खुनी लावचे आहेत आता मंडळी हे खुनी लावचे आहेत. खुनी केली आहेत ते बघा. ह्याच्यात कुर्ल्यांचा आवाज बापूस काका काकी फॅमिली सगळी रवतेली. तर ह्याच्यात काय हा घाण नाही ना. हे आपण आणलेले तेच ना बनवून. 2 वर्ष 3 वर्ष. आज काय गावलेला आज 10-12 खवळे मोठे खवळे कुर्ले 12. कराड बिडाळ सांभाळून ठेवायचा लागतं ना. सरळ आणि अकरा बघ नाही आणि लय पाऊस इलो आणि पाणी फुगला दय. ओके म्हणजे ह्या पण पासवर्ड पण चला आता उद्या बघूया ह्यांचं काय. तर मंडळींनो सकाळचे 7:30 झालेले असत आणि आता आपण ट्रॅप काढू चाललो. बघूया त्या ट्रॅपमध्ये किती कुर्ले भेटतात. खतरनाक ना. खतरनाक केली होते घाण सगळी खाले आणि काय हा काही नेले नाही. कायच्या वर झाड घ्या पण तिथून खाले भारी गावले ना. खतरनाक. एकच नंबर.
क्या सीन है. लकीक पार्टी टाकली आपण हा? हो मित्रांनो, काल आपण जो ट्रॅप लावलेला कुर्ल्यांसाठी तो हो बघा काय अशी काय काय म्हणतात काय समजत नाही, कुर्लेत का पिशागत. तरी 25 असतात ना. हा? चला मस्त कुर्ले लावलेले असतात. तुमका घराकडे जाऊन नंबर देतोय, तो ट्रॅप तुमका जर मागवतो असाल तर तो तुम्ही मागवू शकता. चला चला मंडळींनो, आता ना तुमका काल जे खुनी लावलेले होते ना, म्हणजे जर तुम्ही कालची व्हिडिओ बघू नसतात तर जाऊन आधी कालची व्हिडिओ बघा. खुनी लावलेलं होतं, त्याच्यात काय काय लावलं का बघतो. पाणी वरणा गेला की काय. त्याला आता दोन्ही काढलेले आहेत, आता त्यांना ओपन केलं की बघू जा काय काय असं. आता काय बघतलं डायरेक्ट पिशव्या बरे आहेत ते. मस्त की आमचे कुर्ले काय गेले रे ते. ट्रॅप मध्ये मस्त की टेन्शनच नाही. ट्रॅप लावलो जयश्री ये. धाड धाड. गेले होय होय. दाखव श्री, दाखव इकडे. अरे वा, हे कुर्ले भरपूर गावले. आणि एक कवळा, 2 3. ठिगूर बिगूर येऊ बहुत रे. काळे मासे नाही वाटत कुर्ले. कुर्ले वर कर वर. थांब थांब. ढकल ढकल. एका झाड झाड. धाडतो आपण. काय आला दाखव आता. पाटी कशी मोडली. वारे कुर्ल्यानु. चल चला वर येवा, आधी वर येवा. आमच्या कुर्ले असत का जागेवर. असत असत बाबा असत. गाठबीट सुटात तर अख्ख्या माळाभर शोधूचे लागते. तर मंडळींनो, सचिन साळकरने ह्या जा काय गॅजेट बनवला ना स्वतः, खूप भारी असा. खूप कुर्ले आमका भेटले. तुमका पण जर ह्या गॅजेट मागवचा असाल तर व्हिडिओवरती नंबर दिलेलो आहे सचिन साळकरचो, त्याला फोन करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि जो पिंजरो तुम्ही पण मागवून घ्या. तुमका सुद्धा असे कुर्ले भेटतील. चला आता यांका ह्या करतो आपले बालडेत ओतून घेतो. हे कुर्ले नाही, चाळेगत आहे, चाळेगत. अच्छा इथे बोलायचं. आमटी कधी उमटी. नेट जाताना मुंबईत जायचे हा नेट एक्सपोर्ट वाले आहेत. बघा ना. एक्सपोर्ट करू शकते. एक्सपोर्ट करूच ऑर्डर असता की बाहेर बाहेर ना, दुबई बिबईसून. आता मुंबईची मोठी ऑर्डर आहे 1000 टनची. लो काय तो त्याच्यासाठी जा पावसाळ्यात. लो खातलो ना.
पावसाळ्यात तो पण खातो ना. बरं. 150 माणसं कामावर होय. सगळीकडे पिंजरो बनव वेगळी, पिंजऱ्यातले काढू वेगळी, पिंजऱ्यात घाण बांधू वेगळी. ओ मायची कटकट. ए, डब्यात घालून द्या. काम पडेल. जरा दे ना दा ह्या करून दे ना. तिथेच ठेवले. काय भारी आहे ना आज गुरुवार. सगळा सिस्टमॅटिक. ते मला एक दे ना पकडायला. हा